आज काय काल घेतलेली मेथीची भाजी होती. रात्री साफ करून ठेवली होती आणि सकाळी तर आदूच्या टिफिनसाठी मेथीचा पराठा बनवला होता. छानपैकी मेथीचा पराठा बनवला होता. त्याला म्हटलं टिफिनला असं अधूनमधून काहीतरी वेगळं दिलं ना टिफिन पण खावं वाटतं आणि तोंडाला पण एकदम भारी चव येते. एकमेकाला शेअरिंग पण केलं जातं मुलांचं. म्हणून मस्तपैकी मेथीचा पराठा बनवून घेतला. दोघांच्याही टिफिनला झाला आणि मी तर गरम गरमच खाऊन घेतला आणि नंतर काय चपाती, डाळ, भात, भाजी असं काही जेवण मस्तपैकी बनवून घेतलं. बाकी सगळं जेवण बनवून झाल्यानंतर जेवणं वगैरे करायची होती. दूधही तापवल्यानंतर सगळ्यांनी जेवणं वगैरे केली आणि नंतर काय मला थोडंसं काम वेगळंच लागलं. खरं तर 2-4 दिवस झाले ही खडा मसाल्याची पुडी आणलेली भातात वापरून राहिलेल्या पोळ्यात पण तमालपत्र तसंच पडलं होतं. म्हटलं चला पिशवीमध्ये ते तर भरून द्यावं. मस्तपैकी भरून ठेवलं. परतच्या भाजीच्या कामं येईल म्हणून ते पिशवीत भरून ठेवलं आणि पोहे पण मस्तपैकी चाळून भरणीत भरून ठेवले आणि सगळी कामं आटपतच होती. कपडे राहिले होते धुवायची, पण तेवढ्यात काय आमच्या अहोंना सेकंडला जायचं होतं. त्यांच्यासाठी परत 2 भाकरी टाकल्या. मस्तपैकी 2 भाकरी करून घेतल्या. भाजी होती थोडीशी, ती सकाळचीच भाजी दिली डब्याला आणि नंतर 2 भाकरी झाल्यानंतर म्हटलं आता थोडंसं पाणी कधी जाईल ह्याचा नियम नाही, पण आपले मस्तपैकी कळशी घासून भरून घेतली. 2-4 दिवस झालं कळशी भरून झाली होती, पण म्हटलं चला आज तर घासून भरून ठेवूया. म्हणून पाण्याची कळशी मस्तपैकी घासून घेतली आणि भरून ठेवली आणि म्हटलं आता भाजीला काय, भाजीचं तर सगळ्यात मोठं टेन्शन असतं म्हणून थोडीशी मटकीही भिजत घातली. म्हटलं हे आज संध्याकाळी पाण्यातून काढून उद्याच्याला मोड येतील मस्तपैकी, मग उद्या सकाळ भाजीसाठी होईल म्हणून मटकी पाण्यात भिजत घातली. मग चला